नमस्कार मित्रांनो, जून महिना उजाडला आणि मग आम्हा गडप्रेमींना ट्रेकिंगचं भूत डोक्यात येतं. पण यंदा पावसाचं काही चिन्ह दिसत नाही आहेत. पावसाने आम्हाला दगा दिला. तरीसुद्धा आम्ही आज या वर्षीचा पहिला गड करतो आहे, सरसगड. आम्ही पाली गणपतीच्या दर्शनाला आलो होतो आणि अचानकच पाहिलं गड आहे तर म्हणे चला ट्रेक करूया. गडाची उंची अंदाजे 1600 फूट असून हा मध्यम श्रेणीचा ट्रेक मानला जातो. गडावर पोहोचण्यासाठी आपल्याला 2 ते 2.5 तास लागतात. ट्रेकची सुरुवात केल्यानंतर आम्हाला एक आंब्याचे मेट आणि त्याच्या पुढे पुरातन वाड्याचे अवशेष पाहायला मिळाले. त्याच्या पुढे काही अंतरावरच एक पाण्याचे टाके देखील होते, म्हणजे पाण्याची सोय चांगल्या प्रकारे इथे आहे. थोडे अंतर चालल्यानंतर आम्हाला एक समोर कुत्रा दिसला. आम्हाला तर क्षणभर वाटले हा कुत्रा नसून सरसगडाचा सुरक्षा रक्षकच आहे आणि आम्हाला विचारतोय एवढ्या उशिरा का आलात. आम्ही मात्र दमखात होतो आणि हे महाशय अगदी निवांत चढत होते. गजब बेइज्जती है. फायनली पोहोचलोय. कैसा लगा मेरा मजाक? शेवटची फक्त एक चढाई बाकी आहे गडाची, तुम्हाला मी दाखवतो. मध्ये भेग जी आहे यामधून वरती पायवाट आहे चढण्यासाठी, तिकडून आम्ही चढणार आहोत. क्षणभर विश्रांती केल्यानंतर आम्ही कातळातून कोरलेल्या सुंदर पायऱ्यांनी चढायला सुरुवात केली आणि पुढे चढल्यानंतर आम्हाला कातळात कोरलेली एक सुंदर गुफा लागली. गुफा पाहून पूर्वीच्या लोकांच्या कष्टाची आणि त्यांच्या स्थापत्यकलेची कल्पना येते. गुफेचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही कातळातील पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि आता समोर उभा राहतो तो भव्य असा पाली दरवाजा. करता है तू. ह्या कुत्र्याने तर आम्हाला घाबरूनच सोडले होते. जणू सरसगडाचा वाघच डरकाळी फोडतोय असे आम्हाला वाटले. पाली दरवाजा पार केल्यानंतर आम्ही गडावर पोहोचलो असे आम्हाला वाटले. मात्र गडाचा मुख्य बालेकिल्ला हा उजव्या दिशेने आहे. तसेच डाव्या दिशेने एक वीरांची शिळा आहे. डाव्या दिशेने देखील आपण गडावर जाऊ शकतो. मात्र उजव्या दिशेने आपल्याला कातळात कोरलेल्या अनेक खोल्या तसेच शिल्प पाहायला मिळतात. इथे हे महाशय आमच्या अगोदरच पोहोचले होते. जणू काही हा सरसगडाचा अधिकृत गाईडच आहे असे आम्हाला वाटले. पावलोपावली आमच्या पुढेच पोहोचत होता. त्याच्या पुढे आम्हाला कातळात कोरलेलं एक शिल्प पाहायला मिळालं. या ठिकाणी कातळात कोरलेल्या अनेक खोल्या होत्या. त्या खोल्यांमध्ये अनेक शिल्प तसेच पाण्याचे टाके दिसून येत होते. पुढे काही अंतर चालल्यानंतर आम्हाला कातळात कोरलेली एक सतीशिळा पाहायला मिळाली. त्याच्या पुढे अनेक खोल्या तसेच पाण्याचे टाके होते. काही अंतर चालल्यानंतर आम्हाला एक गणेशाचे शिल्प देखील पाहायला मिळाले. शेवटी एक पाण्याचे टाके लागते. तेथील पाणी पिण्यायोग्य आहे. आम्ही तिथलं पाणी पिऊन थोडा वेळ निवांत आराम केला. अनिकेतने आमच्या सरसगडाच्या वाघाला देखील तिकडे त्याच्या हाताने पाणी पाजले. ट्रेकमध्ये असे छोटे छोटे क्षणच मनात कायमचे घर करून राहतात. पुढे काही अंतर चालल्यानंतर आपल्याला दिंडी दरवाजा आणि महादरवाजा लागतो. महादरवाजा पार करून आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो. येथे किल्ल्याचे अवशेष, पुरातन वाड्याचे अवशेष तसेच एक सुंदर तलाव आणि शांत वातावरणात वसलेले केदारेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळते. आम्ही येथे दर्शन घेतले आणि पूजा केली. खरंच एवढा प्रवास करून येथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. आता आमचा सुरू होतो आहे परतीचा प्रवास. आणि मित्रांनो, तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्हाला एक फायद्याची टिप मी सांगत आहे. सरसगड केल्यानंतर पालीपासून जवळच एक उन्हेरे गाव असून तेथे गरम पाण्याचे कुंड आहे. त्या गरम पाण्याच्या कुंडाला तुम्ही नक्की भेट द्या. येथील गरम पाण्यात आंघोळ केल्यानंतर दिवसभराचा सगळा थकवा नाहीसा होतो. म्हणूनच सरसगड ट्रेक आणि उन्हेरे गरम पाण्याचे कुंड असा एक परिपूर्ण अनुभव तुम्ही येथे घेऊ शकता. मित्रांनो, आमचे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करून शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन भटकंतीमध्ये. धन्यवाद.